नमस्कार मित्रांनो, मी संजय नलावडे. तर आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की NDAचे जे फॉर्म सुटलेले होतात लेटेस्टमध्ये त्याची व्हॅलिडिटी काय आहे, ते कधीपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे, त्याची पात्रता काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, त्यामुळे आपल्याला सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप कळून जाईल. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल. चला तर मित्रांनो, आपण आता फॉर्म भरलेलं स्टार्ट करूया. आपण लाईव्ह फॉर्म भरणार आहोत. त्याच्यामध्ये कशी डिटेल भरावी लागतात, काय प्रोसेस आहे, किंवा डॉक्युमेंटचे रिसाईज कसे केले जातात, डॉक्युमेंट कसे अपलोड केले जातात, हे लाईव्ह आपण पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलला नवीन असेल तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुमची स्टेप कुठली राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा शेवटपर्यंत लक्षात येईल. त्यामुळे मित्रांनो, कुठलाही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला मित्रांनो, की आपण पाहूया की फॉर्म कशा पद्धतीने भरला जातो. फॉर्मची व्हॅलिडिटी आहे 31 डिसेंबरपर्यंत व्हॅलिडिटी आहे फॉर्मची. त्याच्या आधी आपल्याला फॉर्म हा भरायचा आहे. त्यामुळे पूर्ण प्रोसेस लक्षात घेऊन लवकरात लवकर हा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. 2025 MDA पार्ट 1 हा फॉर्म कशा पद्धतीने भरला जाईल, त्याची डेट वगैरे पाहणार आपण. त्याचे फॉर्म पण आलेले आहेत, कशा प्रकारे आपल्याला भरायचं आहे, कधीपर्यंत आहे, याच्यामध्ये सगळे डिटेल आहेत मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. आपण लाईव्ह फॉर्म भरणार आहोत. आता 31 डिसेंबर 2024पर्यंत ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्ही अकॅडमी या सगळ्या याचा फॉर्म आहे. हे पूर्ण माहिती आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, पहिल्याला आपल्याला फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला या साईटवर येईल, upsc.online.gov.in या साईटवरती तुम्हाला यायची ऑफिशियल साईट आहे NDAची. त्यामुळे या साईटवर येऊन तुम्हाला प्रोसेसला स्टार्ट करायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला 12वी पासवर तुम्ही NDA करू शकता, किंवा 12वी अपियर असेल, तुम्ही 12वी देत असाल, तुमची 12वी यावर्षी होणार असेल, तर तुम्ही त्या फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात मित्रांनो. तुम्ही पहिल्यांदा आधी रजिस्टर केलं असेल, किंवा तुमचा वोटर ID आला असेल, किंवा तुम्ही आधी फॉर्म भरलेला आहे, तुम्ही त्याला किंवा काही कारणामुळे तुम्हाला ते फॉर्म पूर्ण करता नाही आला असेल, तर तुमचा वोटर ID असेल, तो वोटर ID OTR ID आणि OTP मोबाईल जो काय असेल तो टाकून तुम्ही गेट OTP करून त्याच्यावर तुम्ही पुढं परत फॉर्म भरू शकता मित्रांनो. हे कॅप्चा टाकून लॉग इन करायचे. लॉग इन केलं तर तुमचा OTP वगैरे तिथं टाकला, तुम्हाला इथून प्रोसेस करता येईल. आणि मित्रांनो, तुम्ही यासाठी पहिल्यांदा आला असाल किंवा पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत असाल, तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं जे 10वीच्या मार्क लिस्टवर जे नाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे. नाव व्हेरीफाय करून टाकायचं आहे. परत तुमचं इथे हे टाकायचं आहे, जेंडर टाकायचं आहे, व्हेरीफाय जेंडर करायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचे, परत डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय करायचे आहे, फादर नेम टाकायचं आहे, फादर नेम व्हेरीफाय करायचं आहे, परत डबल टाकायचं आहे मित्रांनो. ते मायनॉरिटी स्टेटस टाकायचे. मायनॉरिटीमध्ये मित्रांनो बघा, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन जे काय असेल तर तुम्हाला तिथं टाकायचं आहे. सिलेक्ट करा. अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे तिथं. परत तुम्हाला ईमेल ID टाकायचं आहे. 10वीचा रोल नंबर टाकायचा आहे त्याच्यामध्ये. नंतर सेकंडरी याच्यामध्ये तुमचं क्वेश्चन सिलेक्ट करायचं आहे. क्वेश्चन टाकून तुम्हाला परत आन्सर सिलेक्ट करायचे. हे फक्त मित्रांनो नवीन प्रोसेससाठी आहे. OTR केला असेल तर तुम्हाला हे प्रोसेस नाही आहे परत. तर सेकंड क्वेश्चन सिलेक्ट करून सेकंड आन्सर टाकायचं आहे तिथं. तुम्हाला आन्सर टाकल्यानंतर खाली पूर्ण जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक फॉर्म जनरेट झालेला दिसेल, न्यू फॉर्म. त्याच्या खाली तुम्हाला आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे, किंवा चेंजेस काही करायचं असेल तर तुम्हाला चेंजेस करायचे अपडेट करून. इथं तुम्हाला OTP एक येईल, आणि ईमेलला एक OTP येईल, आणि मोबाईलला एक OTP येईल. हे दोन्ही OTP तुम्हाला इथं टाकायचे आहेत. दोन्ही OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत मित्रांनो. दोन्ही OTP केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचं तुम्हाला असं डॅशबोर्ड दिसेल. त्यात तुम्ही खाली आल्यानंतर मित्रांनो OTR रजिस्ट्रेशन कंप्लीट होते मित्रांनो. OTR म्हणजे वन द रजिस्ट्रेशन ऑफ सबमिट सक्सेसफुली. इथं नंतर खाली तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन आहे, तिथं प्रिंट काढून तुम्ही प्रिंटआउट काढून घ्यायची तुम्ही. त्याच्यामुळे तुमचा OTR ID हा तुमच्याकडे राहील. तो हरवता कामा नाही मित्रांनो. तो OTR ID तुम्हाला शेवटपर्यंत कामाला येणार आहेत, किंवा या वर्षी नाही पुढच्या वर्षी जरी तुम्हाला उपयोगात येऊ शकतो. त्यातून 2 वेळा पोस्ट निघत असेल मित्रांनो. या OTR ID वरून तुम्ही परत नेक्स्ट टाईम तुम्ही भरू शकता. 2 वेळा तुम्ही हे करू शकता याच्यामधून. नंतर प्रिंट करून घ्यायचे. त्यानंतर लॉग इन सेक्शन आल्यानंतर मित्रांनो लॉग इन पेजवर आलेलं आहे. तुम्ही इथं लॉग इन करून घ्यायचे. आपल्याला email ID किंवा OTP टाकून ईमेल ID टाकायचा, ईमेल IDचा OTP घ्यायचा आहे. नंतर मोबाईल नंबर किंवा कुठला वोटर ID असेल तर वोटर ID किंवा OTP पण तुम्ही लॉग इन करू शकता.
तर मोबाईल नंबर आहे, तर मोबाईलवरनं तुम्ही ईमेल किंवा मोबाईलने आपण लॉगिन करून घ्यायचं. नंतर तुम्ही लॉगिन केल्यानंतर असा डॅशबोर्ड येईल. नंतर वरती लिहिलेलं आहे मित्रांनो, लेटेस्ट नोटिफिकेशन, ॲप्लिकेशन हिस्ट्री, व्ह्यू OTR प्रोफाईल. नंतर खाली येऊन मित्रांनो नंतर तुम्हाला दिसेल ND आणि CDS, हे दोन्हीमध्ये तुम्हाला सगळे डेट वगैरे, लास्ट डेट कधी आहे, ते कधीपर्यंत फॉर्म भरायचा हे दिसते. आणि 12वी पास आणि शेवटला 12वी अपेअर असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. तर आपल्याला मित्रांनो पहिल्यांदा आपण फर्स्ट पार्ट आपण कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही 12वी अपायर असेल तरी तुम्ही हे करू शकता. तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिला फर्स्ट पार्ट करून घ्यायचं आहे. OTR जी प्रोसेस असते ती, त्याच्यावर क्लिक करून पार्ट 1वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली नंतर पेमेंटचा वगैरे ऑप्शन असते. तर पहिला आपल्याला OTRची प्रोसेस करून घ्यायची आहे. फर्स्ट पार्ट आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्याच्या फर्स्ट पार्टवर क्लिक होऊन फर्स्ट पार्टवर क्लिक केल्यानंतर हे असा मित्र इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्चर, हे तुम्हाला फॉर्म येईल पूर्ण. हे फॉर्म तुम्ही ओपन केलं तर एकदम खाली लास्टपर्यंत जायचं आहे. तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कशा प्रकारे केलं. इथं तुम्ही ओके असेल तर हा म्हणून येस म्हणून तिथे क्लिक करायचं. क्लिक करून ते ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला हे फर्स्ट पार्टचं रजिस्ट्रेशनचे हे येईल. हे सगळं मित्रांनो इथे ग्रीन व्हायला पाहिजे. आता ब्ल्यूमध्ये आहेत, तिथं टिकमार्क केलेले आहेत, म्हणजे सगळे ग्रीनमध्ये व्हायला लागते. हे सगळं ओके असेल तुम्ही ॲग्री करून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल. तर मित्रांनो डाव्या साईडला बघा, हे सगळे तुम्हाला ग्रीन टिक मार्क केलेलं दिसेल. तुम्हाला टिक ग्रीनमध्ये करावे लागतील. हे सगळे तुम्ही माहिती जर पूर्ण भरली तर तुम्हाला सगळं तिथे ग्रीन येऊन जाईल. तर मित्रांनो इथे सिटिझन सिलेक्ट करायचं आहे, मदर टंग सिलेक्ट करायचं आहे, हिंदी मराठी जे काय असेल ते. नंतर तुमचे प्लेस ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं आहे, पोस्ट ऑफिस कुठलं आहे, तुमचे गाव कोणतं आहे, शहर कोणतं आहे, हे सगळं आपली माहिती भरून घ्यायची. पिनकोड टाकायचा जो आहे तो. नंतर कम्युनिटी सिलेक्ट करायचे, ST OBC जनरल जे काय आहे ते तुमचं ते सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला दिलेलं आहे काही क्रिमिनल आहे. तर इथे येस नो हे तुमच्या ह्याच्याप्रमाणे काय येसच करायचं शक्यतो. नंतर कंडिशन येस असेल तर मित्रांनो बघा तिथं लिहिलेलं आहे खाली, द कॅन्डिडेट क्रिमिनल तर तो OBC कॅटेगरीमध्ये असेल, ST याच्यामध्ये असेल तर तुम्ही ते हे करायचं आहे. तिथं नसेल जनरल असेल तर मित्रांनो खाली तुम्हाला काही जास्त भरावं लागत नाही आहे, फक्त तेवढीच प्रोसेस. यावर तुम्ही ते घेतलं येस केलं, तुम्हाला इथं सर्व डिटेल भरायचे आहेत मित्रांनो. जर तुम्ही ते येस केलं तर तुम्हाला सगळे सर्टिफिकेट नंबर टाकायचं आहे. तुम्ही ते सर्टिफिकेट कोणाकडून घेतलेलं आहे त्याचं ते सिलेक्ट करायचं आहे. खाली स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही कधी घेतलं, इश्यू कधी झाले ते सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. नंतर कुठल्या ऑथॉरिटी आहे त्याचं नाव टाकायचं मित्रांनो तिथे. क्रीमियर लेअर म्हणजे काय असतं, ज्याची इन्कम 8 लाखाच्या वरती असेल ते क्रीमियरमध्ये असतं. ज्याची इन्कम 8 लाखाच्या खाली आहे ते नॉन क्रीमियरमध्ये येतं. तर मित्रांनो तुमचं 8 लाखाची इन्कम कमी असेल तर तुम्हाला तिथं नोच करायचं आहे, येस करू नका तिथं. नंतर तुम्ही क्रीमियरच्या वरती असेल तर तुमचं स्टेट वगैरे सगळं सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कुठलं आहे. ऑथॉरिटी तुम्हाला सर्टिफिकेट कोणी दिलेलं आहे, सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, कुठल्या स्टेटवरून तुम्ही बिलॉंग करता ते टाकायचं आहे. प्रेसिडेंट कोणी तुम्हाला ते सर्टिफिकेट दिलेलं त्यांचे नाव टाकायचे, त्यांची पोस्ट टाकायची. त्यानंतर तुम्ही ते इश्यूड बाय कंपनी ऑथॉरिटी त्याचा सगळा पूर्ण पत्ता टाकायचा आहे तिथे. नंतर तुम्हाला ते कोणी दिलेलं आहे त्याचं नाव तिथं टाकायचं आहे. डेप्युटी हे आहे, डिव्हिजनल मॅनेजर वगैरे जे असेल ते त्यांचं पूर्ण नाव लिहायचं आहे. तिथं खाली लिहिलेलं आता इश्यू डेट कधीचे, कुठल्या राज्यातून तुम्ही घेतलेले आहे त्याचे इश्यू डेट आपल्याला टाकायचे आहे. तिथे खाली पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे, करस्पॉन्डिंग ऑथॉरिटीचा पूर्ण तिथं सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या स्टेटचा आहे, कधी इश्यू केलं ते टाकायचं, पूर्ण ॲड्रेस टाकायचं आहे करस्पॉन्डिंग ऑथॉरिटीचा तिथला, कुठून घेतलं. तुम्ही जिथे साईन करता तिथे खाली त्यांचं नाव असतं, तिथेही तुम्ही टाकलं तरी चालेल. नंतर तुम्ही कास्ट कुठले आहे, कास्ट कम्युनिटी ॲज मेन्शन द कम्युनिटी सर्टिफिकेट हे तुम्ही कुठले बनवून घेतलं ते त्यांचा ॲड्रेस टाकायचा आहे, कुठलाही असू शकतो, ब्लॉक वगैरे टाकायचं आहे, ब्लोरिल ब्लॉक आता मी टाकतो आहे. तर ऑफिसचा ॲड्रेस पूर्ण टाकायचा आहे, सर्कल ऑफिस, नेम ऑफ कास्टमध्ये काय ते टाकून द्यायचं आहे. तर तुमचं ते कास्टचं नाव टाकायचं आहे. जनरल तुम्ही जर जनरलमध्ये असाल तर हे टाकायला काही गरज नसते. जर तुम्ही याच्यामध्ये कास्टचे
त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तिथून लिस्ट सर्च करा. तिथे सर्चमधून तो सेंट्रल नंबर टाकायचा. तिथे तुम्हाला तिथे खाली साईट दिलेली आहे बघा. जर तुम्ही तिथं दुसऱ्या कुठल्या तर राज्यातून असेल तर तुम्हाला त्याच्यातून कळेल की कुठल्या राज्याला कुठली आहे. जर तिथं सिलेक्ट करा, बिहारचं असेल तर बिहारवर क्लिक करा, तिथं स्टेट सिलेक्ट करा, तर ओके करा. नंतर तुम्हाला हे राजपत्र येईल, तुम्हाला त्याची नंबर येतील संख्या सगळे. तिथं ओके केल्यानंतर तुम्हाला हे सगळे असे PDF डाउनलोड होईल राजपत्र. ते कुठल्या कास्टमध्ये नंबर आहेत ते कास्ट सिलेक्ट करून घ्यायचे, सिरियल नंबर टाकायचे आहे आपल्याला. नंतर तुम्हाला फक्त थोडी मेहनत घ्यावी लागेल याच्यामध्ये मित्रांनो. तुम्ही कास्टमध्ये असेल तर सगळे सिरियल नंबर वगैरे टाकण्यासाठी. त्यामुळे तुम्ही जर जनरलमध्ये असेल तर एवढी काही गोष्टी टाकायची गरज नसते. आता मित्रांनो समजा तुम्ही मानून घ्या की तुम्ही जर मानून घ्या तुम्ही OBCमध्ये सर हे केलेलं आहे, तर इथे ST असेल तर सगळं तुम्हाला परत ते टाकावं लागतं. सर्टिफिकेट नंबर वगैरे सगळं तुम्हाला टाकावं लागतं. तर तुम्ही इथं SC ST जर घेतलं तर तुम्हाला सगळं डिटेल आहे. पण मित्रांनो जनरल जर घेतलं SC तर मित्रांनो सगळं रिलिजन वगैरे सगळं बदल टाकायला बुकिंग देतं. हिंदू, सिख, बुद्धिस्ट हे सगळं तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल तिथे. ते केल्यानंतर ते सगळं वेबसाईटवरून तुम्हाला ते सेंट्रल लिस्टमध्ये डाउनलोड करून घ्यावं लागेल. तिथून सगळं सिरियल नंबर तुम्हाला सगळं काढावं लागेल. त्यानंतर जसे सिरियल नंबरसाठी मित्रांनो सेपरेट व्हिडिओ बनवेल मी. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. तर मित्रांनो तुम्ही EWS वरती या. तुम्हाला एक मिनटं इथे EWSमधून येत असेल तर तुम्हाला EWSचे सर्टिफिकेट सगळे तुम्हाला आहे त्या सगळ्या डिटेल डिटेलवर टाकावं लागणार. तुम्ही GST ST OBC तर मित्रांनो जनरल जर तुम्ही केलं इथून सगळं निघून जाईल. तुम्हाला ते जनरलसाठी काही मागितलं जात नाही आहे. त्यामुळे तुम्ही जनरल शक्यतो जनरल यावरतीच हे करा. त्यामुळे तुम्हाला जनरल असेल तर जनरलच करा. नंतर खाली मित्रांनो फोटो ID तुम्हाला काय काय मागणार तिथं लिहिलेलं. जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्ही यस केलं तर तुम्हाला त्याचे डिटेल द्यावं लागणार आहेत. तिथं फोटो आयडेंटिटी कार्डचा नंबर टाकायचा आहे. तुम्ही आता काय काटे जर पॅन कार्ड सिलेक्ट केलं पॅन कार्डचा नंबर टाकायचा, आधार कार्ड सिलेक्ट केलं आधार कार्डचा नंबर टाकायचा. PhD कॅन्डिडेट एक्झॅक्ट मला इथं विचारलेलं आहे यू हॅव द बिन रिकमेंडेडवरती विकलांगताबद्दल विचारलेलं आहे त्याच्यामध्ये. तर PWG कॅन्डिडेट आहात किंवा तिथे येस नो करायचे. तुम्ही विकलांग असेल तर येस करा किंवा नोही करा. नंतर तुम्ही डू यू वॉन्ट टू अवेलेबल पर्सनल इन्फॉर्मेशन फॉर द जॉब ऑपॉर्च्युनिटी तिथं सेव्ह. तर हे सेव्ह केल्यानंतर मित्रांनो असं येईल तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन राईट टिक दिसेल. नंतर खाली ॲड्रेस इन्फॉर्मेशनवर यायचं आहे तुम्हाला मित्रांनो. ॲड्रेस इन्फॉर्मेशनवर टिक केलं की तुम्हाला असं हे येईल. तुम्हाला इथं पूर्ण तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तर करस्पॉन्डिंग ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस तुमचा करस्पॉन्डंट जर तुम्ही आता जिथं राहता तो ॲड्रेस तुम्हाला तिथं मेन्शन करायचा आहे. हाऊस नंबर, अपार्टमेंट, बिल्डिंग नंबर, स्टेट, विलेज हे तुमचा पूर्ण डिटेलमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे. इथे पूर्ण पोस्ट ऑफिस कोणतं आहे, सिटी कोणती आहे, स्टेट कोणतं आहे, एरिया पिनकोड काय आहे, पिनकोड काय आहे, ते सगळं तुम्हाला तिथं भरून टिकमार्क करून सेव्ह करायचं आहे मित्रांनो. टिकमार्क करून तिथं परमनंट ॲड्रेसमध्ये जाऊन जर तुमचा कोणता वेगळा परमनंट ॲड्रेस असेल करस्पॉन्डंट ॲड्रेस वेगळा आणि परमनंटचा जर वेगळा असेल तर तुम्हाला ते दोन्ही भरून सेव्ह करायचं. जर करस्पॉन्डंट आणि परमनंट एकच असेल तर तुम्हाला काही भरायची गरज नाही आहे. फक्त एकच करून टिक करायचं आणि ॲड करायचं. दोन्ही हे होऊन जातील. आता खाली मित्रांनो फोटो अँड सिग्नेचरवरती यायचं. जर फोटोवरती आले की मित्रांनो तर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. तर पहिल्यांदा तुम्हाला इथं टिकमार्क करून जिथं तुम्ही वरती जर भरेल ते तुम्हाला खाली दिसेलच कसं आहे. तर मित्रांनो तुम्हाला फोटोवरती तुमचं फोटो कधी काढला ही डेट आणि तुमचं पूर्ण फोटोवरती नाव येणं गरजेचं आहे. तो फोटो तुम्हाला लागेल. त्याप्रमाणे जसं फोटो काढेल तुम्ही फोटो काढतानाच त्याप्रमाणे काढा की जसं आपलं नाव आणि डेट ऑफ बर्थ त्याच्यावर यायला पाहिजे. तर मित्रांनो त्यामध्ये फोटोग्राफसाठी पूर्ण गाईडलाईन्स दिलेले आहे. फोटो कितीचा पाहिजे तुम्हाला 550 पिक्सलच्या आतच तुम्हाला फोटो बनवायचा आहे. आणि 1000 पिक्सलच्या वरती ज्या सॅम्पलमध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच सॅम्पलमध्ये त्यांना फोटो तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि 500 तुम्हाला मिनिमम 20 KB वरती 500-550 KB तुम्हाला फोटो बनवायचा आहे मॅक्स टू मॅक्स. आणि 20 KB वरती हवं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फोटो रिसाईज कसा करायचा आहे याच्यामध्ये वरती दिले इन्स्ट्रक्शन पण दिलेलं आहे तुम्हाला. ते वाचून घ्या तुम्ही. फोटो रिसाईज करून घ्या त्याप्रमाणे साईजप्रमाणे तुम्हाला साईज दिलेली आहे इथं. तर कशाप्रमाणे त्यांनी डॅमेज शोल्ड बी 550 पिक्सल वाईड
550 हाईट त्यांना मिनिमम हाईट लागणार आहे मित्रांनो. नंतर 1000 पॉईंट वेट. तसं आता इथं फोटो तुम्हाला अपलोड करायचा आणि तर क्लिक रिसाईज करण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं. तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तुम्हाला कशा पेंटमध्ये जाऊन कशा फोटो अपलोड करून कशी रिसाईज बनवायची आहे, फोटोची साईज कशी ठेवायची, रिसाईज करायची, ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. वेट किती पाहिजे, पिक्सल किती पाहिजे तुम्ही तिथून बघून घ्या आणि याच्यावरती फक्त तुम्ही एडिट करा. एडिट केल्यानंतर तुम्ही JPGमध्ये सेव्ह करून घ्या, सेव्ह एज करून घ्या आपल्या डेस्कटॉपला तिथं. आणि डेस्कटॉपला सेव्ह केल्यानंतर इथं तुम्ही फाईल चूज करा. तर चूज केल्यानंतर तुम्हाला इथं फोटो अपलोड केलेला दिसेल. असे तुम्हाला इथं पूर्ण फोटोवरती नाव आणि डेट ऑफ बर्थ येणं गरजेचं आहे. त्यानंतर साईनसाठी मित्रांनो साईनवर क्लिक करा. तिथं फोटो सिग्नेचर JPGमध्ये फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे. ओनली JPGची साईज आहे मित्रांनो 350 पिक्सल, वेट 350. जे तुम्हाला वेट आणि पिक्सल दिलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला तिथं साईन पण अपलोड करायची. तर मित्रांनो तुम्हाला फोटो साईन रिसाईज करा, पिक्सल वगैरे दिलेलं आहे तुम्हाला. तर किती ॲक्सेप्टेबल दिलेलं तर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक कर साईनवर क्लिक केलं, साईनवर ओके केलं. तर मित्रांनो साईज जास्त झालेली ते मला तिथं अपलोड नाही आहे. शोल्ड बँड पिक्सल दिलेलं आहे. विच सिग्नेचर फाईल शोड नॉट बी ग्रेटर दॅन 550 पिक्सलच्या वरती घेत नाही. तर तुम्हाला ते एडिट करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये एडिट करण्यासाठी ओपन विथ पेंट करा. ओपनवर पेंट केल्यानंतर तुम्हाला तिथं रिसाईज करायचं आहे. रिसाईज बघा इथं मित्रांनो 1000 हे दिसत आहे तुम्हाला हाईटच्या हिशोबाने. वेट पण जास्त दिसत आहे. तुम्हाला इथे एडिट करून घ्यायचे. 350 करायचे आणि वेट 550 करायचे. तर आता इथं पिक्सल पण दिलेले पिक्सल 550 आणि 400 करून घ्या. म्हणजे तुम्हाला इथं सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्ही परत चॉईस करा. इथं सिग्नेचर अपडेट सक्सेसफुली अपडेटेड झालेले आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण एडिट करून साईन आणि फोटो हे करायचं आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो खाली यायचं आपल्याला एज्युकेशनल इन्फॉर्मेशनवरती यायचं आहे. एज्युकेशनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला सगळे डिटेल टाकायचे आहेत. डिव्हिजन, क्लास, तुम्हाला तिथं कुठला सेकंड क्लास आहे, थर्ड क्लास आहे किंवा आपण ते सगळं तुम्हाला टाकायचं आहे. पर्सेंटेज टाकायचे, GPA स्कोर, GPA आउट ऑफ तिथं सगळं टाकायचं आहे. पासिंग इयर टाकायचं आहे. सब्जेक्ट कुठला स्पेशल टाकायचं आहे. कॉलेज कुठले, शाळा कुठले, तिथे सगळं तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो. कुठल्या बोर्ड 10वीमधून कुठल्या 10वी कंप्लीट होतं तुम्हाला सगळं 10वीचे पूर्ण डिटेल भरायचे आहेत. आणि इथं 12वीवरती यायचं आहे. परत 1 मिनिट तुम्ही कंप्लीट असेल तर कंप्लीट करा, अपियर असेल तर अपियर करा. अपियर केल्यानंतर तुम्हाला इथं जर कंप्लीट असेल तर तुम्हाला पूर्ण डिटेल टाकायची लागणार. क्लास कोणता आहे, फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, थर्ड क्लास आहे, ते पूर्ण सगळं टाकायचं आहे. तुम्हाला पर्सेंटेजवर वाईज टाकायचं आहे. तिथे खाली पर्सेंटेज, मार्क, CGPA स्कोर किंवा पर्सेंटेज या दोन्हीपैकी एकच तुम्हाला टाकावं लागणार आहे किंवा एकच असू शकतं, दोन्ही असू नाही शकत. आता तुम्ही याच्यामध्ये पासिंग इयर टाकायचं, सब्जेक्ट कुठलं आहे, बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव ते टाका. तुम्ही पहिला आता मित्रांनो ते अपियर असेल तर अपियर करायचं, क्लास कोणतं आहे टाकायचं. तर झाल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट करून तुम्हाला तर जर आपलं ग्रीन टिक झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण अपलोड डॉक्युमेंट दाखवतील काय काय तुम्हाला अपलोड करायचं आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, स्कूल परत डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, नंतर खाली NDA तर तुम्ही 12वी पास असेल किंवा पास सर्टिफिकेट, मार्कशीट, ग्रॅज्युएशन पास मार्कलिस्ट वगैरे सगळे ग्रॅज्युएशनची 12वीची वगैरे सगळे टाकायचे. ते ऑप्शनल आहे मित्रांनो. तिथं टिकणं लाल हे नाही आहे, त्यामुळे तुम्ही इथं टाकलं नाही अपियर जर सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला इथं टाकायची गरज नाही आहे कुठल्या गोष्टीची. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकून द्या. नंतर खाली तुम्हाला ID प्रूफ, आधार कार्ड, वोटर कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक सिलेक्ट करून तिथं तुम्हाला तिथं अपलोड करायचं. खाली सर्टिफिकेट ऑफ सपोर्ट डॉक्युमेंट क्लेम SC वगैरे तुम्ही तिथं जनरल जर केलं असेल तर हे डॉक्युमेंट तुम्ही जर सिलेक्ट केलं असेल तिथे ST, OBC, NT जर तिथे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अटॅच करावं लागतील. नंतर अपडेटेशन जे OBC न्यूज कॅन्डिडेट ते कॅन्डिडेट तुम्हाला क्लिक केले की तुम्हाला इथं हे दिसेल. तर तुम्ही डाउनलोड फॉर्म्सवर यायचे, तुम्हाला तिथं लिहिलेलं इन्स्ट्रक्शन OBC सर्टिफिकेट वगैरे ते सगळं तुम्हाला आता ते खाली बघा इथं दिलेले अंडरटेकिंग वगैरे दिलेलं आहे. अंडरटेकिंगचा फॉर्मॅट तुम्ही इथं खाली जर क्लिक केलं तर तिथं तुम्हाला अंडरटेकिंगचा फॉर्मॅट असेल हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, सगळं भरायचं आहे. तुम्ही तिथं खाली साईन करून रोल नंबर वगैरे सगळं तुम्हाला टाकायचं. जर तुम्ही कंपल्सरी मॅन्डेटरी नाही आहे, पण तुम्हाला जर तुम्ही अपियर असेल तर तुम्ही टाकून द्या किंवा कंपल्सरी नाही. सर्टिफिकेट ऑफ द सपोर्टिंग क्लेम ऑफ एज रेजिस्ट्रेशन जर तुमच्या एजचे वगैरे काय असेल तर एक कुठलेही खाली जे लाल टिक नाही आहे ते कुठलेही कंपल्सरी नाही आहे.
तुम्ही टाकलं तरी चालते किंवा नाही टाकलं तरी चालतील. जर असेल तर टाका. जर तुम्हाला कुठून सर्टिफिकेट भेटलं असेल कॉलेज थ्रू किंवा तुम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये भाग वगैरे घेतला असेल ते सर्टिफिकेट मिळाल्यासुद्धा तुम्ही ते सबमिट करू शकता किंवा त्याची काही गरज नाही आहे. आता ते झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे तुम्हाला सगळं भरायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला यायचं मित्रांनो पॅरेंटल इन्फॉर्मेशन. सगळे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले. अपलोड झाल्यानंतर तुम्ही इथं झाले की तुम्ही चेकही करू शकता की अपलोड बरोबर झालेत का डॉक्युमेंट सिलेक्ट केलेले. त्यानंतर तुम्ही पॅरेंटल इन्फॉर्मेशन आलं होतं तुम्हाला पॅरेंटचे डिटेल टाकायचे आहेत मित्रांनो. त्या फादर नेममध्ये फादर नेम, फादर प्रोफेशन टाकायचं आहे. इंडियन सिलेक्ट करायचं आहे आधी नॅशनॅलिटीमध्ये. नंतर फादर प्रोफेशन सिलेक्ट करायचं आहे, काय करतात ते, जॉब करतात, बिझनेस करतात. त्या ॲड्रेसवरती क्लिक करायचं. सेम असेल तर करस्पॉन्डिंगवर टिक केलं की तुम्हाला ऑटोमॅटिक तो ॲड्रेस सिलेक्ट केला जाईल. किंवा दुसरं असेल तर तुम्हाला रिसेट करून टाकायचं किंवा रिसेट करून तुम्ही ते सेव्ह करा. तर तुम्हाला इथं पूर्ण वडिलांचे सगळे डिटेल टाकायचे आहेत, कुठून काय, त्यांचे कुठल्या स्टेट वगैरे आहे, कुठल्या स्टेटचे आहेत, सगळे ॲड्रेस वगैरे ते टाकून सेव्ह करायचे आहे. किंवा जर सेम ॲड्रेस असेल करस्पॉन्डिंग करून तुम्ही सगळं हे ऑटोमॅटिकली ते भरलं जाईल. तुमचा जो ॲड्रेस असेल तोच तिथे घेतला जाईल. तुम्हाला फक्त पिनकोड वगैरे सगळं व्यवस्थित टाकायचं आहे मित्रांनो. तर ते टाकून झाल्यानंतर ते सेव्ह करा. तर नॉट ॲप्लिकेबल द्यावा. तिथं लिहिलेलं आहे त्यांनी इंडिकेट पोस्ट हेल्ड बाय हिम. तर नॉट ॲप्लिकेबल इन्कम अनिल इन्कम टाकून द्या तिथं तुमचे काय असेल ते. सेव्ह केलं तर मदर इन्फॉर्मेशनमध्ये मदरची नॅशनॅलिटी टाका, मदर काय करते ते टाका, हाऊसवाईफ आहे, इकडे जॉब करते. ॲड्रेस सेम असेल तर करस्पॉन्डिंग करा किंवा फादर ॲड्रेस सिलेक्ट करा तर होऊन जाईल. तर तुम्हाला इथं परत नॉट ॲप्लिकेट टाकावं लागेल. इंडिकेट पोस्ट हेल्ड बाय द हेअर रिटायर आहे, कुठे गव्हर्नमेंट जॉबमध्ये पोस्ट आहे ते पोस्ट वगैरे टाकायचं. जॉब वगैरे करत असेल तर ॲन्युअल इन्कम टाका. परत तिथं आईची काय आहे, 0 असेल तर 0 टाकलं तरी चालेल. स्टेट टाका, तिथं स्टेट कुठल्या स्टेटहून आहे आणि सिटी टाका, डिस्ट्रिक्ट टाका. डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर हे सबमिट करा मित्रांनो. हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला आता खाली येईल एम्प्लॉयमेंट इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला प्रेझेंट एम्प्लॉय, तुम्ही जर वडील जॉब करत असेल कुठं प्रायव्हेट आहेत, नॉट एम्प्लॉईड, तर नॉट एम्प्लॉईड असेल तर नॉट एम्प्लॉईड करा. तर युअर एम्प्लॉईड असेल तर एम्प्लॉय असेल तर एम्प्लॉय करा. सेल्फ एम्प्लॉईड असेल तर सेल्फ एम्प्लॉईड आणि सेव्ह करा. हे झालं. हे सेव्ह करायचं मित्रांनो. हे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला खाली UPSC एक्झामिनेशन इन्फॉर्मेशनवर यायचं आहे. इथं डू यू हॅव बीन डिबेट द तुम्ही आधी आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे का गव्हर्नमेंटच्या जॉबला, UPSC एक्झामिनेशन तुम्ही आधी कधी दिलेलं आहे का एक्झामिनेशन, युअर ॲक्सेप्ट द अलोकेशन द बेसिस ऑफ एक्झामिनेशन सर्व्हिस, तर नो करून सबमिट करायचं आहे. हे सबमिट केल्यानंतर तुम्ही अकॅडमिक प्राईज मेडल अँड अदर, जर तुम्ही कुठले जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा आधी कधी तुम्ही जर कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेतला तुम्हाला मेडल मिळालं आहे किंवा खाली तुमची जर स्वतःची वडिलांच्या नावावर कोणाची ॲग्रिकल्चर लँड असेल किंवा रेसिडेन्शियल फ्लॅट असेल, 1000 स्क्वेअर फूट असेल, किती असेल, तर तुम्हाला तिथे असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. नो करून नंतर सेव्ह करायचं. सेव्ह करण्यामध्ये राहिलं नाही तुम्हाला इथं लँग्वेज सिलेक्ट करायचे आहेत. अजून तर कुठलीही लँग्वेज सर्व हिंदी, मराठी, इंग्लिश, तुम्ही जे काही बोलता ते रीड स्पीक वगैरे करता ते तुम्हाला सगळे सिलेक्ट करायचे आहेत. इथं आता सगळे हिंदी सिलेक्ट केली. ते फक्त ॲडिशनल एक्झामिनेशन तुम्हाला ते दुसरी टाकायची आहे, तर तुम्ही कुठलीही टाका. 10.10 टाकलं तर त्या ॲड केलेलं आहे. हा फॉर्म सबमिट झालेला. आता OBC ॲनेक्शर. आता ॲनेक्शर मित्रांनो तुम्हाला फक्त इथं हे करायचं आहे, टिकमार्क करून सबमिट करायचं. येस केल्यानंतर तुमचं इथे तुम्ही जर OBCमध्ये असेल, जनरलमध्ये असेल तर ही इन्फॉर्मेशन लागत नाही, तर OBC ST NTमध्ये असेल तुम्हाला हे पूर्ण तुम्हाला भरावं लागतं. हे रीड करायचं आहे तुम्हाला. इथं दोन्ही ओपन करून येतं आय डिक्लेअर करत ते एक अंडरस्टँड करून सेव्ह करायचं आहे. ते सेव्ह केल्यानंतर मित्रांनो तुमचे ते सगळे झालेले येतं. तर परफॉर्मा बाय द हेल्ड, त्याचं डेट ऑफ बर्थ फादर, वडिलांची जन्मतारीख टाकायचं आहे. विदेर फादर हॅव्हिंग परमनंट अकाउंट, पॅन नंबर टाकायचा आहे. तिथं तुम्ही SC STमध्ये असल्यामुळे हे लागतं, जनरलमध्ये हे लागत नाही मित्रांनो शक्यतो. तर इथं तुम्हाला पॅन नंबर सिलेक्ट करून येस करायचं आहे. पॅन नंबर टाकायचा आहे पूर्ण. तिथं डेट ऑफ बर्थमध्ये आईचं टाकायचं आहे, आईचा अकाउंट नंबर, पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता खाली प्रोफेशन ऑफ फादरचं प्रोफेशन काय आहे ते टाकायचं. वेटर युअर फादर वॉज सर्व्हिस, तुम्ही कुठे आधी जर सर्व्हिसला येस करा, नसेल तर नो करा. तिथं खाली तुम्हाला सिलेक्ट करायला काही नाही आहे. तर तुम्हाला इथं हे फक्त ST NTमध्ये असेल तर एवढी इन्फॉर्मेशन भरायला लागतील तुम्हाला, नाही तर तुम्हाला जनरलमध्ये एवढी काही इन्फॉर्मेशन भरावं नाही लागेल. तर हे तुम्हाला सगळे प्रॉपर चेक करून वाचून भरा मित्रांनो. काय असं राहील असं करू नका, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये प्रॉब्लेम येईल. ते मदर
पेशंट पोस्ट लिहिलेलं तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तर मदर आर्मी फोर्समध्ये असेल तर येस करा, नसेल तर नो करा. अदर डिटेलमध्ये जर म्हणजे याच्यामध्ये सरळ विचारलं तुम्ही वडील आपले आई वडील कुठं पोलीसमध्ये आहेत, आर्मीमध्ये आहेत किंवा रिटायर आर्मी मॅन आहेत, ते सगळं तुम्हाला असेल तर येस नो येस नो येस नोच करायचं आहे. ते सगळे पूर्ण माहिती एकदा चेक करून भरून टाका. ITR इन्फॉर्मेशन सेल्फ एम्प्लॉईड असेल तर तुम्हाला त्या ITRची इन्फॉर्मेशन टाकावं लागते. जर नसेल तर काही गरज नाही आहे, ती कंपल्सरी नाही आहे. जिथे जिथं रेट टिक मार्क केले रेट आहे तिथंच तुम्हाला करायचं आहे किंवा अदरवाईज तिथं ऑप्शनल आहेत सगळ्या गोष्टी. तुम्हाला हे भरून झाल्यानंतर आता तुम्हाला इथं सगळं झाल्यानंतर सगळं तुम्ही मार्केट ITR वगैरे फाईल कधी भरला आहे ते तुम्हाला इथं असेल तिथं हे करायचं आहे, सबमिट करायचं आहे तिथं अटॅच करून. तर तुम्ही तिथं असेल नो येस करायचं आहे. अंडरटेकिंग जर डॉक्युमेंट प्रूफ फाईल असं ITR फाईल तुम्हाला जर भरले असेल तर तुम्हाला तिथं अटॅचमेंट करायचे आहे. ITR कुठलं काय किती 2 MB वरती नको आहे. नो असेल तर मग नो केलं. परत तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून तुम्हाला इथे सेव्ह करा. एक तर OBC वाल्यांसाठी OBC EBC वगैरे SC NT आहे मित्रांनो, जनरलसाठी कंपल्सरी नाही आहे. आता हे फर्स्ट फॉर्म आपलं झालेलं, फर्स्ट पार्ट आपल्याला झालेलं आहे. आता सेकंड पार्टकडे आपल्याला जायचं आहे. फर्स्ट पार्ट झाल्यानंतर तुम्ही आता इथे बघा लेटेस्ट नोटिफिकेशनवरती जायचं आहे. तुम्हाला इथं ते फर्स्ट पार्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं परत हे करायचं आहे, तर सेव्ह करायचं आहे. आता हे बघा मित्रांनो सगळं तुम्हाला ते ग्रीन झालेलं दिसेल. तर तुम्हाला इथून ॲग्री करून घ्यायचं आहे. ॲग्री केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट पार्ट क्लिअर झालेलं दिसेल, ग्रीन झालं. तुम्हाला सेकंड पार्टवर यायचं आहे. सेकंड पार्टमध्ये तुम्हाला मित्रांनो इथं भाग पंचीकरण तुम्हाला सगळं हे करायचं आहे. इथं काही जास्त भरायचं नाही मित्रांनो. इथं फक्त तुम्हाला डायरेक्ट सबमिट एज्युकेशनचं डिटेल आहे. तुम्ही 12वी पास असेल तर 12वी पास म्हणून टाका, नसेल तर नाही. मग तिथं नोचं ऑप्शन आहे. 10वी पास असेल तर फक्त 10वीच्या याच्यावरती करा किंवा 12वी तर लिहिलेलं मित्रांनो तुम्ही 12वी पास आहात तर असेल तर तिथले सगळे हे जोडायचे आहेत. तर पहिल्या याच्यामध्ये आहे मॅथ्स फिजिक्स तुम्ही घेऊन पास झालेला आहात तर त्याच्यावर क्लिक करायचं. जर नाही तर नाही आहे म्हणले तर दुसऱ्या याच्यामध्ये मॅथ्स फिजिक्सचं घेऊन घेतले तुम्ही 12वी पास झाला असाल तर त्याच्यावर क्लिक करायचं. 2 नंबरचं घ्यायचं आहे. थर्डमध्ये आहे, थर्ड नंबरचे 2 आहेत ते अपरिंगवाल्यांसाठी आहे. जे तुम्ही मॅथ्स फिजिक्स घेऊन तुम्ही करत असाल तर त्याच्यावर क्लिक करा, नसेल तर नो म्हणून क्लिक करा. तर तुम्ही मॅथ्स फिजिक्स घेऊन शक्यतो तेच असणार आपल्याकडे. मॅथ्स फिजिक्स घेऊन ॲपियर असेल तर ॲपियर करा आणि सबमिट करा, कंटिन्यू करा. क्युटिंग केलं तर भुगतानचा ऑप्शन आहे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. यांनी तुम्ही प्रेफरन्स द्यायचे आहेत. आर्मी नेव्ही एअरफोर्स 1 2 3 4 अशा ह्या हिशोबाने तुम्हाला द्यायचे. 3 2 4 तुम्ही किती प्रेफरन्स देणार त्या हिशोबाने तुम्हाला इथे प्रेफरन्स द्यायचे. तर ते 1 3 2 जे आम्ही दिलेले 4 दिलेत आणि इथं तुम्हाला बाकी सिलेक्ट करायचे आहेत सगळ्या गोष्टी. तर वरच्या याच्यामध्ये तुम्ही वायुसेनेच्या परीक्षा तुम्ही असं पहिला फॉर्म भरलेला आहे की नो करायचं आहे. ते स्कूलचे विद्यार्थी आहेत ते तेच करायचे. सगळं वाचून येस नो करून घ्या एकदा. तुमच्या कॅटेगरीमध्ये जे बसेल ते सगळं शक्यतो नोच आहे, नोच करायचं आहे. सगळे नो करून झाल्यानंतर तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर असा फॉर्म तुमच्यासाठी येईल. तर तुम्हाला मित्रांनो एक फॉर्म हा प्रिंट करून घ्यायचा आहे. खाली प्रिंटला ऑप्शन असेल, कॅप्चर टाकायचे आणि प्रिंट करायची. आय ॲग्री करायचे. कॅप्चर टाकून आय ॲग्री केलं. एडिट वगैरे तुम्ही इथंच करू शकता. आय ॲग्री केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं पे एक्झामिनेशन फीवरती क्लिक करायचं. फीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट कशा थ्रू करणार ते क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे एवढं ऑप्शन येतील. नेट बँकिंग, स्टेट बँक कार्ड असेल किंवा UPI असेल किंवा अदर बँकेचं कार्ड आहे, SBIचं आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे. तुम्ही हे प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमची फीच्या QR कोडने तुम्ही स्कॅन करून पुन्हा UPI थ्रू पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन येईल. आता पेमेंटचं ऑप्शनचं आलेलं आहे इथे. UPI थ्रू केलेलं आहे मी. तर पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला इथं युअर पेमेंट मर्चंडाइज सक्सेसफुली म्हणून मेसेज आलेला आहे. तर तुम्ही असं केल्यानंतर खाली लिहून आलेलं आहे 15 सेकंदानंतर डायरेक्टली हे तुमच्या मेन लिंकवर जाणार आहे. तुम्हाला इथं तुम्ही क्लिक करून तुम्ही डॅशबोर्डला जाऊ दे. हे त्यानंतर तुम्हाला तुमचा OTR ID जे पेमेंट कशा प्रकारे केले तुमचं सगळं आलं आहे ते कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला. कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो बघा सेकंड पार्ट बी तुमचा कंप्लीट झालेला आहे. पूर्ण पार्ट एक स्टेप बाय स्टेप आपण कंप्लीट केलेला आहे हा पार्ट. तर मित्रांनो आता डिक्लेरेशन आपल्याला द्यायचं. तर आपल्याला पहिलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट करून आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तर डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे.
हे केल्यानंतर तुम्हाला सगळं तुमचा फॉर्म पूर्ण कंप्लीट झालेला असेल. आता फक्त तुम्हाला तर बघा मित्रांनो, सगळं ग्रीनमध्ये झालेलं आहे, सगळं आपलं कंप्लीट झालं आहे. तर आपल्याला प्रिंट काढण्यासाठी याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं बघा सगळं तुम्हाला कंप्लीट झालेलं दिसेल. तर लास्टला लिहिलेलं आहे क्लिक हेअर प्रिंटवर आहे. तिथं प्रिंटचं तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. जर या फॉर्ममध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली प्रिंटचं ऑप्शन दिसेल. तुम्हाला याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला OTR ID वगैरे तुमची सोबत राहील. एक प्रिंट हरू नका किंवा एक फोटोकॉपी मोबाईलमध्ये ठेवा, नेक्स्ट टाईम तुम्हाला काम आलेल. तर प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला आता ॲप्लिकेशनवरती पूर्ण यायचं आहे. तर पूर्ण आल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन कंप्लीट झालेलं आहे पूर्ण. तर लेटेस्ट नंबर तर तुम्हाला दिसेल सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रीन झालेल्या, सगळे कंप्लीट झालेले फॉर्म आपला प्रोसेस पूर्ण झाली. तर मित्रांनो, तुम्हाला इथे साईडवाला ऑप्शन पूर्ण तुम्हाला करणं सगळ्यात गरजेचं आहे. तर तुम्हाला मी नवीन ID वर घेऊन जातो, हे लॉगआउट केलेलं आहे. आता मित्रांनो इथं तुम्हाला नवीन एक लॉग इन करून दाखवतो मी. न्यू ID लॉग इन केल्यानंतर मित्रांनो बघा, हे जे लेफ्ट साईडचे आहे ते सगळे कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुमची फाईल पुढे प्रोसेस होणारच नाही आहे, तुमचे डॉक्युमेंट वगैरे. तर तुम्हाला हे सगळं ग्रीन करणं किंवा टिक करणं हे तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण हा NDAचा फॉर्म पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जो काही व्हिडिओ येईल याच्यानंतरचा तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे लगेच कळायला जाईल. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार आहे. धन्यवाद.